तर त्यांच्याच राजा शहाजी या महाकादंबरीतलं हा एक उतारा आहे. तांबडे फटफटले. त्यापूर्वीच पंत मंडळ तयार होऊन ओसरीत येऊन बसले होते. ओसरीला असलेल्या 4 पैकी कोणत्याही दारातून शहाजीराजे नाहीतर जिजाबाई कोणत्याही क्षणाला बाहेर येतील म्हणून उठून मुजरा करता यावा यासाठी सगळे अवघडूनच बसले होते. दारे 4ही बंद होती. एक दार उघडण्यासाठी वाजले. पंतमंडळ स्वतःला सावरून उभे राहिले. दार उघडून शंभूराजा डोळे चोळीत बाहेर आला. त्याने झोपाळल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहिले आणि मग विचारले, आऊसाहेब कुठे आहेत? बाबासाहेब येणार होते, आलेत का? पुन्हा त्याने मंडळाकडे पाहिले. मग उत्तराची वाट न पाहता संभाजीराजा पायऱ्या उतरून विश्वासरावांच्या महालाकडे पळाला. पंत एकमेकास पाहू लागले. बसले. शहाजीराजांना उठवावेळेस जावे कोणी? शेवटी दादोजी उठले. त्यांनी कानोसा घेतला. एका चाकरास अंगणातून बोलावले आणि तो येण्यापूर्वीच मोठ्याने म्हणाले, जा आत, आत जा, पाहुणे महाराज साहेब उठलेत का ते? एवढ्या मोठ्याने म्हणाले की आज शहाजीराजे गाढ झोपलेले असतील तरी जागे होतील आणि उठून बाहेर येतील. पण आत हालचाल झाली नाही. नोकर दादोजी पंतांपुढे आला. हात जोडून म्हणाला, माफी असावी पंत आजोबा, पण महाराज पहाटेसच गडाखाली छावणीत गेले आहेत. व्यायाम घोडदौड फौजेतच करू असे इथेच आईसाहेबांना सांगत होते. येतील. पंतमंडळ कानकोंडे झाले. चेहरे पाहण्यासारखे झाले होते प्रत्येकाचे. दादोजी स्वतःच बजावल्याप्रमाणे इतर पंतांना म्हणाले, स्वराज्य स्थापन करायचे तर झोप आणि विश्रांती यांना विराम देण्याची सवय केली पाहिजे. त्यांनी पूर्वेकडे पाहिले. अद्याप सूर्योदयही व्हायचा आहे अजून. महाराज मध्यान्ह रात्री गडावर पोहोचले आणि पहाटेपूर्वी छावणीत शिलेदारांची विचारपूस करावयास गेलीही. आता जायला निघायचेही. विश्रांती घेणार तरी केव्हा? अशाने अर्ध्यातच थकणार नाहीत का? नाही, अर्ध्यात थकायचे असते तर त्यांनी सतीचे वाण कशाला घेतले असते, उपाध्ये म्हणाले. दादोजी म्हणाले, चला चला, आपण आपल्याला नेमून दिलेली कामे करायला प्रारंभ केला पाहिजे. चला चला. इतरांची वाटही न पाहता ते समोरच्या पाहुण्यांच्या घराकडे चालूही लागले. निजामाने दस्तूरखुद्द होऊन जिजाबाईंना पत्र लिहिले. लखुजी जाधवरावांबद्दल गुणगौरव करणारी विशेषणे वापरून त्याने लिहिले की लखुजींची थोरवी वाढताना बघून पुष्कळ सरदार त्यांचा मत्सर करीत होते. त्यांना निजामाने आवरून ठेवले होते. पण सरते शेवटी आम्ही दरबारात नाही हे पाहून मोतीखान नावाच्या नीच सरदाराने तुमच्या वडिलांचा घात केला. तुमच्या बंधूंनाही त्यानेच मारले. मोतीखानाने केलेल्या या हेडीस आणि पातकी कृत्याबद्दल आम्ही त्वरित त्याला मृत्युदंड ठोठावला. सफदर खानाच्या तलवारीने त्याचा तुरंत शिरच्छेद झाला. जे झाले ते अत्यंत वाईट झाले आहे. निजामशाहीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. मेहकर, देऊळगाव राजा इत्यादी विशेष महालांसोबत 27 महालांची जहागीर तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुमचे बंधू बहादूरजी यांच्या नावे केली असून काका जगदेवराव यास कारभारी मुख्त्यार केले आहे. तुमच्या दुःखात आम्ही पुऱ्या सल्तनतीसह शरीक होत आहोत. पत्र ऐकून जिजाबाई तिथून दूर गेल्या. निजामाने खलित्यासोबत सांत्वनाची एक छोटी संदूक पाठवली होती. बाळकृष्ण पंतांनी ती उघडली. आत 4 सुबक सुंदर छोट्या पेट्या होत्या. पंतांनी त्या ओळखल्या. त्यांनी नजरेने सूचकपणे शहाजीराजांकडे पाहिले. शहाजीराजांना काही एक शंका आली. त्यांनी जिजाबाईंकडे पाहिले. संतप्त करारी जिजाबाई साहेब यावेळी सज्जाच्या दारातून दूरवर पूर्वेकडे पाहत होत्या. राणीचे लक्ष नाही हे पाहून राजांनी हलक्याने 2 पावले संदुकीकडे टाकली. त्यांनी डोकावून आत पाहिले. पेट्या राजांनीही ओळखल्या. पेट्यांवर एक थैली होती. राजांनी ती स्वतः उचलली, उघडली. आत पत्र होते. निजामाने शहाजी राजांना लिहिलेले ते पत्र होते. सही शिक्क्यानिशी ते पत्र होते.
आपने दिया हुआ नजराना उसी मोहब्बत के साथ लौटा कर पेश कर रहे हैं. शहाजी राजांनी एक पेटी उघडून पाहिली. आत बिछवा होता. बिछव्याला रक्ताचा वाळका रंग आणि रक्ताचा ओला गंध होता. एका तख्तपोसावर शहाजी राजे विराजमान झालेले असून डावीकडे जिजाईबाई साहेब आणि उजवीकडे संभाजीराजे बसलेले होते. समोर एका बाजूस तख्तपोसावर क्रमाने दादोजी पंत कोंडेव, सोनोपंत डबीर आणि माणकोजी दहातोंडे बसले होते. दुसऱ्या बाजूच्या तख्तपोसावर नारोपंत मुजुमदार, बाळकृष्णपंत हणमंते, मल्हारभट उपाध्ये आणि गोमाजी नाईक पाळसंबळ जरा दाटीवाटी करून बसलेले होते. शहाजी राजांनी गंभीरपणे सर्वांवर नजर फिरवली. राजांनी दादोजींना म्हटले, रघुनाथ पंतांची अनुपस्थिती जाणवत आहे. या क्षणी ते हवे होते. गोमाजी प्रातःकाली दाखल झाले हे चांगले झाले. यावर काही बोलायची रीत नाही हे दादोजी जाणत होते. राजांनी गोमाजीकडे पाहिले. गोमाजींनी उठून दालनाचे कवाड आतून बंद करून घेतले. ते स्थानापन्न झाल्यावर शहाजी राजांनी जिजाबाईंकडे पाहिले. त्यांनी नजरेने होकार भरला आणि मग शहाजी राजे बोलू लागले. सभाजन हो, आपण सगळे जाणताच की आपण येथे का जमलेले आहोत. हिंदुकुश पर्वतापासून ब्रह्मदेशाच्या पलीकडेपर्यंत पसरलेला आपला भारत देश हिंस्त्र, दुष्ट, पातकी आक्रमकांनी पादाक्रांत केलेला आहे. या देशात सोन्याचा धूर निघत असे. गंगेचे घाट आया बहिणींच्या हातातल्या गोठपाटला घासून सोन्याचे झाले होते. ज्या भारतभूमीत देवांनी जन्म घेतला त्या भारतभूमीवर आता रावण, जरासंध आणि नरकासुरांनी अभद्र राज्य निर्माण केले आहेत. डाकू आणि लुटारू म्हणून मायभूमीवर बलात्कार करणारे हे मस्तवाल राक्षस आज मदोन्मत्त होऊन येथील रहतेला त्राही भगवान करीत आहेत. विजयनगरचे साम्राज्य बुडाले. देवगिरीचे सिंहासन उद्ध्वस्त झाले. पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे सगळी प्रजा सैराट फरफटत आहे. आपला जीव वाचवायला, आपल्या आया बहिणींची अब्रू वाचवायला त्यांना कोणीही वाली नाही. हुंका देण्याची ही जेथे चोरी आहे तेथे कोण कोणाला सहानुभूती दाखवणार. मुठभर परकीय आपल्या कोट्यावधी लोकांवर बेगुमान राज्य करीत आहेत. कारण आपण सगळे क्षुद्र स्वार्थाने किडण्यात आणि दुसऱ्याचा दुस्वास करण्यात आपल्या जीवनाची इति कर्तव्यता मानित आहोत. येथील ब्राह्मणे श्राद्धाचे पिंड कोणी घालायचे ह्याच्या कैफियती सुलतानांकडे न्यायला सोडवायला नेत आहेत. येथील क्षत्रिय आपल्या बायका परकीय सरदारांच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी रामचंद्रासारखे रावणाला निघत नाहीत, रावण वधाला निघत नाहीत, तर त्यास लाच देतात आणि उजळ माथ्याने फिरतात. अरे, जेथे ब्राह्मण आणि क्षत्रियांनीच देशाच्या इभ्रतीचे मातेरे केले तेथे वैश्य आणि शूद्रांना तरी बोल कसा लावणार. स्त्रियांवर अत्याचार करणारा, त्यांना पळवून नेऊन विकणारा म्लेंछ मात्र त्यांची जात पाहत नाहीये. भ्रष्ट होते ती स्त्री, भ्रष्ट होते ती भारतभूमी, जन्मभूमी, आपली माता. जो पुरुष आपल्या आईवरला बलात्कार पाहिल्यावरही स्वार्थ सुखलोलुप जीवन जगाला चटावतो तो पुरुष तरी कसा मानावा. सारा देश टाहो फोडून देवाला साकडे घालीत आहे. वाट पाहत आहे तो देवाने पुन्हा अवतार घ्यावा म्हणून. नाशकाच्या रामाने म्लेंछांच्या भयाने गोदावरीच्या डोहात सीतामाई सकट उडी टाकली म्हणतात नाशकातली ब्राह्मणे. स्वातंत्र्याच्या उद्घोषासाठी आपल्या चिरविजयी धनुष्याच्या टनात्काराने ज्याने ब्रह्मांड कंपायमान केले ती स्वातंत्र्याची देवता जर म्लेंछांना घाबरून शरोईत उडी घेत असेल तर मग अशा देवाची पूजा बंद केलेलीच बरी. आम्हास आपल्यापैकी एका विद्वानाने म्हटले की ज्योतिष पाहून स्वराज्याचा मुहूर्त काढावा. म्लेंछा आपल्या भारत मातेस भ्रष्ट करायला निघाला तो काय मुहूर्त पाहून. त्याला त्याच्या देवाची आज्ञा आहे म्हणे की धर्म प्रसारासाठी कशाची वाट पाहू नकोस.
केवढे उदात्त तत्वज्ञान आहे ते आपण आत्मसात केले पाहिजे. देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्याला प्रत्येक क्षण हा शुभमुहूर्तच असतो. श्री विष्णू पुन्हा नव्याने अवतार घेईल याची वाट पाहत बसणे आता आपण थांबवले पाहिजे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां या भगवंताच्या वचनाने आपण गाफील तरी किती राहायचे. तोही उठसूट जन्म घेत राहील हे संभवत नाही. तेव्हा आपण प्रत्येकानेच आपल्या आतमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये परमात्म्याची, श्री विष्णूची प्रतिष्ठापना केली पाहिजे. नरपशूंच्या विळख्यात सापडलेल्या आपल्या भारत मातेला स्वतंत्र करून, तिला सुखी करून आपण आपल्या संकल्पाची संगता केली पाहिजे. जसा आपला देव तसाच आपला देश, जसा आपला धर्म तसेच आपले राज्य. आपल्या देशावर आपले राज्य स्थापित करण्यानेच आपल्या देवधर्माचे पालन होणार असते. आपल्या देशावर आपले राज्य, स्वराज्य, स्वराज्य परकीय शक्तीने, परकीय व्यक्तीच्या मार्फत आपल्या देशावर जी सत्ता काबीज केली आहे ती आज आपण धुडकावून लावित आहोत. आपल्या देशावर आपण आपले राज्य स्थापित करीत आहोत. स्वातंत्र्याची प्रतिष्ठापना करीत आहोत. आज आपण शपथ घेत आहोत. आज आपण स्वतःशीच वचनबद्ध होत आहोत. स्वराज्य स्थापन करून संपूर्ण भारतवर्ष परकीयांच्या दास्यातून मुक्त करून आपण आपला देश पुन्हा स्वतंत्र आणि वैभवशाली करू. येथील सीमेवरील ही घर आपण सुरक्षित करणार असून गोरगरीब, वृक्षवेली, जनावरे, माती, आकाश सगळ्यांना सुखरूप करणार आहोत. आणि हे करीत असताना आपण व्यक्तिगत सुख, स्वार्थ, फायदा यांना कायमची तिलांजली देत असून ते आपले उर्वरित जीवन केवळ देशालाच अर्पण करणार आहोत. देशासाठी मरण पत्करण्यापेक्षा देशासाठी आपण जीवन जगायचे आहे. त्यामुळे भावनेच्या भरी न पडता विवेकाने तरी हमखास आपण राष्ट्र निर्माणाचे कार्य करायचे आहे. यानंतर आपल्या प्रत्येक श्वासावर अधिकार आहे तो केवळ भारत माता रूपी माया भवानीचा. हे स्वराज्य भावे, ही श्री महाना गणनायकाची इच्छा आपण पूर्ण करणार आहोत. हर हर महादेव, हर हर महादेव. दरबार संपल्यावर उपचार सोडून शहाजीराजे गोमाजी नाईक पानसंबळ यांच्यापाशी गेले. मल्हारभट आर्वीकर राजोपाध्येही त्यांनी नजरेकडे त्यांना बोलावले. दोघांशी राजे म्हणाले, आपण शिवनेवरच राहणे. मल्हारभट आणि राणी सरकारांच्या आज्ञेनुसार राज्याशी अनुसंधान ठेवावे. गोमाजींचेही आता वय फार झाले आहे. जोवर राज्य सुरळीत होत नाही तोवर दगदग फार आहे. त्यामुळे तुम्ही दोघंही वृद्धांनी येथेच राहणे करावे. गोमाजी, तुम्ही पूर्वानुभव आणि नकाशे यावरून पाण्याच्या सोयीसाठी योजना आखाव्यात. देशमुख देशपांड्यांना पाठवाव्यात. दादोजी पंतांचेही वय फार. पुण्यास रघुनाथ पंतास त्यांच्या दिमतीला देऊ. तिकडे बाकीचे पंत मंडळ महाराणी जिजाईबाई साहेबांशी बोलत बसले. त्यातच त्या अतोनात दुःखी असल्यामुळे त्यांचे प्रत्येक म्हणणे वरचेवर झेलीत आहेत. आम्हास आमच्या मातोश्रीच्या भेटीची फार आस लागून राहिली आहे. जिजाबाई म्हणाल्या, पंत आजोबा पहावे काही सोय होते का ते. जी 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 वहिनी साहेब, दादोजी कुंदेव म्हणाले. दादोजी त्वरेने बाहेर पडले. जिजाबाई त्यांची तत्परता पाहत अवाक झाल्या. त्यांना कसली तरी शंका आली. त्यांनी सोनोपंत डबीरांना म्हटले, पंत आजोबा तोंडास उपळणी लावीत गेले ते. दादोजी पंतांनी बाहेर पडताना कवाड ओढून घेतले. ओसरीत कोणी नव्हते तरी ते दुसऱ्या लहान दालनात गेले. उपळण्यात तोंड दाबून त्यांनी कोपऱ्यात जमिनीवर बसकण मारली. असहाय्य हुंदक्यांचा आवाज ऐकून सोनोपंत बाहेरच थांबले. कानोसा घेत राहिले. दादोजी अस्फुटपणे म्हणत राहिले, कुठून आणू वहिनी साहेब, कुठून आणू आपल्या मातोश्रींना, कुठून आणू. त्या
3 तरण्या सुनांना घेऊन त्यांनी यज्ञाच्या आगीत प्रवेश केला. कसे सांगू तुम्हाला वैद्य साहेब, कसे सांगू? तेवढे धैर्य आमच्या वयस्क प्राणात नाही हो. सोनोपंतांनी दादोजींना रडू दिले. एवढे खंबीर दादोजी, पण सगळा भावनेचा भडका सोनोपंतांनी मोकळा होऊ दिला. दादोजी जरा शांत होत आहेत असे वाटले तेव्हा सोनोपंतांनी कवाड जरासे हलवून आवाज केला, दादोजी. सोनोपंतांनी बाहेरूनच म्हटले, येऊ का? जरा बरे वाटेल. काहीच उत्तर आले नाही. सोनोपंतांनी आत प्रवेश केला. आम्हास काहीच वार्ता नव्हती. तोंडात उपरण्याचा बोळा तसाच कोंबून दादोजी डबडबल्या डोळ्यांनी असहाय्यपणे सोनोपंतांकडे पाहत होते. बैठकीच्या पूर्वीच कळले? सोनोपंतांनी विचारले. दादोजींनी ओपरणे काढले. सोनोपंत त्यांच्या शेजारी उकिडीने बसले. हळुवारपणे त्यांनी दादोजींच्या खांद्यावर हात ठेवला. स्वराज्याची प्रतिष्ठापना महाराणीच्या माहेरच्या जोहाराने झाली. जन्माष्टमीला दुपारी पुण्याच्या वेशीवर शहाजीराजांचे जंगी स्वागत करण्यात आले. रघुनाथ पंडितांनी आपल्या तरुणाईच्या उत्साहाने व्यवस्था चोख केली होती. गुढ्या आणि तोरणे, सडे आणि सारवणे, पताका आणि झेंडे, गोलाल आणि बुक्का यांचा अभूतपूर्व उत्सवच पुण्यात उसळला होता. 5000 वर्षांनंतर कृष्ण जन्माचा असा सोहळा पृथ्वीला पाहायला मिळत होता. 12 वेशी आणि 14 महाद्वारे शृंगारलेली होती. महाद्वारांवरती पुण्याचे रक्षण प्रमुख बापूजी मुदगल देशपांडे यांनी चोख पहारे बसवलेले होते. शहाजीराजांना विचारूनच स्वागताचा बेत दादोजींनी आखलेला होता. राजबिंड्या भपकेबाज राजस पोशाखात शहाजीराजे अबलख घोड्यावर आरूढ होते. प्राणप्रिय फौजेचे नेतृत्व करीत होते. छावण्या पुण्याच्या वेशीवर आधीच येऊन सजल्या होत्या. त्यातल्या निवासी शिलेदारांसाठी नवनवी तजवीज आसुसलेली होती. बाजी पासलकरांच्या तुकडीने वर्दी दिली होती. रघुनाथ पंडित जातीने महाद्वारावर महाराजांच्या स्वागतासाठी स्वतः सुशोभित होऊन उभे होते. रघुनाथांची जानकी ही चैत्र गौरगी सारखी सजून त्यांच्या शेजारी उभी होती. सनई आणि चौगळा, हलगी आणि नगारे, कृष्णाच्या जन्माची वाट सगळी रॅत पाहत होती. शहाजीराजांची सेना नेहमीच्या सुसाट वेगानेच पुण्याच्या वेशीवर येऊन थळकली. शहाजीराजे अश्वारूढ राहूनच महाद्वारी आले. युवराज संभाजीराजेही प्रसन्न पोशाखात आपल्या अश्वावर आरूढ होते. येऊ शकल्या नव्हत्या त्या महाराणी जिजाऊबाई साहेब. धन्यवाद.